मालेगाव चाळीसगाव महामार्गावरील मालनगाव फाटा ते चाळीसगाव फाटा दरम्यान आज गुरुवार रोजी सकाळी भीषण अपघातांची मालिका घडली। रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे अवघ्या काही वेळात एसटी बस, पिकअप आणि प्रवासी वाहन अशा सलग 3 अपघातांनी परिसरात एकच खळबळ उडाली। मालेगाव बोरकुंड मार्गावर धावणारी MH14 BT 3558 क्रमांकाची एसटी बस अचानक घसरून पलटी झाली। या बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते। अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींना मालेगाव येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेनंतर काही वेळातच सौंदाणे येथील नागरिकांना लग्न समारंभासाठी दापुरेकडे घेऊन जाणारी MH15 EG 3744 क्रमांकाची पिकअप देखील त्याच ठिकाणी घसरून पलटी झाली। वाहनातील 7 ते 8 प्रवाशांपैकी एक जण गंभीर जखमी झाला असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे। रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याचा दावा वाहन चालकाने केला आहे। दरम्यान MH14 LX 4020 क्रमांकाची विठ्ठलवाडी बोदवड मार्गावरील एसटी बस प्रवासी घेऊन जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरली। या बसमध्ये सुमारे 10 ते 12 प्रवासी होते। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। एकाच ठिकाणी सलग 3 अपघात घडल्यामुळे काही काळ वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे। पुढून गाडी आली, मी ब्रेक मारायला लागलो, ती डायरेक्ट खाली सरकून गेली। कस काय सरकले अचानक, म्हणजे काही कारण? ऑइलचं हे आहे, रस्ता बरोबर नसल्यामुळे हे झालं। काय झालं? रस्ता बरोबर नाही आहे, ऑइलिंग रस्ता आहे। हां, जसं ब्रेक दाबला तसं पूर्ण गाडी खाली